आज आपण पाहतो यवतमाळ या मध्यवर्ती बस स्थानकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। काही दिवसापूर्वी संगम न्यूज टीव्ही या चॅनलनी ही बातमी दाखवली होती का बसस्टँडच्या इथे नागरिक मोठ्या प्रमाणात येतात। एकमेव बसस्टँड असलेली तर सुखसुविधा कुठल्याही प्रकारची शासनाची व्यवस्था नाही, परंतु लाईटसुद्धा या बसस्टँडला नव्हते आणि आपण बातमी दाखवल्याच्यानंतर त्या बातमीचा इफेक्ट पडला आणि इथे या बसस्टँडमध्ये लाईटसुद्धा लावण्यात आलेलं आहे। आपण ज्या बसस्टँडची जिथे बातमी दाखवली होती तिथे पण आपण जाऊन थोडंसं पाहणार आहोत, खरंच तिथे फॅन लाईट वगैरे चालू आहे की नाही। तर याच ठिकाणी रात्रीला एक पालक आपल्या मुलाला घेऊन याच बसस्टँडमध्ये रात्रीला बसला होता, परंतु लाईट नसल्याच्या कारणाने ते मच्छरात बसले होते। आपल्याला पाहायला दिसत असं आम्ही दाखवण्याचे प्रयत्न करतो। हे बघा, वरील लाईटसुद्धा चालू आहे आणि संगम न्यूज टीव्ही नेटवर्कचा इफेक्ट या प्रशासनावरती, महामंडळ प्रशासनावरती पडलेला सुद्धा आपल्याला दिसतो। या ठिकाणी आपण काही दिवसापूर्वी जे दाखवलेली बातमी आहे तिचं बोर्ड पण व्यवस्थित करण्यात आलेलं आहे आणि सोबत इथे लाईट पण लावलेला आहे आणि फॅन पण आहे। संगम न्यूज टीव्ही नेटवर्क, महाराष्ट्र, इंडिया, आपण पाहत आहे संगम न्यूज टीव्ही नेटवर्क। आपल्याला जर आमचे बातमीपत्र आवडले असतील चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व इतरांना सुद्धा ही बातमीपत्र शेअर करा। धन्यवाद।